नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। बाजारामध्ये भरपूर प्रमाणात सध्या मका आहे, मग कॉर्न टिक्की व्हायलाच हवी। चला तर मग आपण कॉर्न टिक्की करूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघून घेऊया। आपण कॉर्न टिक्की करतोय त्यासाठी इथे एक वाटीभर मोठी वाटी असा मका घेतलाय। 2 बटाटे उकडून असे कुस्करून घेतलेले आहेत आणि ही पोह्याची पावडर केलीये, ही 4 मोठे चमचे आहे। कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्सच्या ऐवजी हा एक चांगला पर्याय आहे। आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। शिवाय आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो लागणार आहे। अशी वाटीभर कोथिंबीर लागणार आहे। मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, कमी तिखट मिरच्या आहेत या। 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आहे। 2 मोठे चमचे धणे जिरे पावडर आहे। 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आहे आणि 1 छोटा चमचा गरम मसाला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 1 मोठा चमचा घेतलाय, तुम्ही अजून कमी घेतलं तरी चालेल। आता हे कॉर्न आपल्याला मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्यायचे। खूप जास्त अशी बारीक पेस्ट नाही करायची याची, थोडेसे ओबडधोबड वाटून घ्यायचे। आता एका भांड्यामध्ये हा मका घालून घेऊया आपण, जो आपण वाटून घेतलाय, ओबडधोबड असा वाटून घेतलेला आहे। त्यानंतर हा बटाटा घालतोय आपण, उकडवून कुस्करून घेतलाय। आता आपण कांदा घालूया। सगळे जिन्नस आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। मिरची घालतोय आपण, आलं लसूण पेस्ट घालायची, त्यानंतर धणे जिरे पूड घातली आपण, गरम मसाला घालतोय, लाल मिरची पावडर। आता ही अशी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर लागते आपल्याला यासाठी। आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपल्याला। आता आपण ही पोह्याची पावडर घालतोय, ही मिक्सर मध्येच करून घेतली पोह्याची पावडर। आणि आता तांदळाचं पीठ घालूया आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आपल्या अंदाजे, आपल्या आवडीनुसार मीठ घालायचे आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आपल्याला। मक्याला पाणी सुटतंच आणि आपण तो मिक्सर मध्ये ओबडधोबड वाटून सुद्धा घेतलाय, त्यामुळे मक्याला पाणी सुटलेलं आहे आणि त्या ह्याच्यातच हे कालवून घ्यायचं आपल्याला। अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे एकजीव करून घ्यायचे। हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण टिक्की करून घेणार आहोत। हाताला तेल लावून घेतलं थोडंसं आणि अशा पद्धतीने आपल्याला अशा टिक्क्या करून घ्यायच्या। असं गोल करायचे, नंतर थोडं चपटं करायचे ते, आणि अशा पद्धतीने सगळ्या टिक्क्या आपल्याला करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या शॅलो फ्राय करायच्या। सगळ्या टिक्क्या करून झाल्यात आपल्या आणि आता आपण त्या शॅलो फ्राय करून घेऊया। डीप फ्राय केल्या तरी चालतील, पण मी आज इथे शॅलो फ्राय करते। एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, गरम करून घेतले आणि त्यावर अशा या टिक्क्या सोडूया आपण शॅलो फ्राय करतोय त्यामुळे तेल आपल्याला कमी लागणार आहे, पण डीप फ्राय सुद्धा करता येतात या आणि छान लागतात त्या सुद्धा। अशा 4-5 आपण एका वेळेला घालूया। तेल असं पसरवून घेऊया थोडंसं आणि या बाजूनी व्यवस्थित शेकून झाल्या की आपण उलटून घ्यायच्यात त्या। गॅस मात्र मीडियम करायचा आपल्याला। 2 मिनिटांनी आपण हे उलटून घेऊया। एका साइडने व्यवस्थित झालेले आहे। आता मात्र गॅस आपल्याला अगदी बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर या आपण व्यवस्थित अशा शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाहीये। अशा पद्धतीने अगदी बारीक गॅसवर आपण हे दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा शॅलो फ्राय करून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या करून घेऊया। दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण फ्राय करून घेतली टिक्की आणि खूप छान अशी झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या करून घेऊया। आपली कॉर्न टिक्की तयार झालेली आहे। कॉर्न कटलेट सुद्धा म्हणू शकतो याला, आणि त्यासोबत ही हिरवी चटणी। खूप छान झाले, तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन पण आठवणीने क्लिक करा। धन्यवाद। पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन।